मित्रांनो, जीवनात संकट कोणावर येत नाही. कधी पैशाची अडचण असते, कधी घरातील भांडण, कधी नोकरीचा त्रास, कधी मनातील भीती, तर कधी इतका मानसिक ताण येतो की माणूस आतून पूर्ण तुटून जातो. अनेक लोक म्हणतात, आम्ही खूप प्रयत्न केले पण काहीच बदलत नाही. पण मित्रांनो, अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थांपेक्षा मोठं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांचे एक असं गुपित सांगणार आहे जे हजारो भक्तांनी अनुभवलेलं आहे. आणि हे गुपित म्हणजे स्वामींचं अखंड नामस्मरण आणि पूर्ण विश्वास. हो मित्रांनो, अनेक लोक मोठमोठे उपाय शोधत बसतात, पण स्वामींची खरी शक्ती त्यांच्या नावात आहे. जेव्हा मनातून पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जप केला जातो, तेव्हा माणसाच्या आयुष्यात हळूहळू बदल व्हायला सुरुवात होते. कारण स्वामी फक्त देव नाहीत, तर संकटात उभा राहणारा आधार आहेत. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटी पण खूप प्रभावी गोष्ट सांगते. एक भक्त होता, त्याच्या जीवनात सतत अडचणी येत होत्या. घरात पैशाची कमतरता, काम होत नव्हतं, मन कायम घाबरलेलं. तो खूप ठिकाणी गेला, अनेक उपाय केले, पण काहीच फरक पडला नाही. शेवटी एका वृद्ध व्यक्तीने त्याला सांगितलं, दररोज फक्त काही मिनिटं शांत बस आणि मनापासून स्वामींचं नाव घे. सुरुवातीला त्याला विश्वास नव्हता, पण तरीही त्याने रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जप सुरू केला. काही दिवसांनी त्याच्या मनातील भीती हळूहळू कमी झाली. घरातील वातावरण शांत व्हायला लागलं, अडकलेली कामे पूर्ण व्हायला लागली आणि त्याचा विश्वास आणखी मजबूत झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींकडे फक्त स्वार्थासाठी जाऊ नका. त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि संकटात धीर सोडू नका. कारण स्वामी समर्थांनी सांगितलेले एक वाक्य आजही लाखो लोकांना आधार देतं, आणि ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त शब्द नाहीत मित्रांनो, हा विश्वास आहे, ही ताकद आहे. जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो, तेव्हा हीच ओळ त्याला पुन्हा उभा करायला शिकवते. म्हणूनच तुमच्या जीवनात खूप संकट असतील, घरात नकारात्मकता असेल, मन शांत राहत नसेल, तर आजपासून एक काम नक्की करा. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करा आणि स्वामींचा फोटो समोर ठेवा आणि मनापासून 108 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ. हा जप करताना घाई करू नका, मन शांत ठेवा आणि पूर्ण विश्वासाने स्वामींचं नाव घ्या. हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल, मन शांत होईल, भीती कमी होईल आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद मिळेल. मित्रांनो, संकट आयुष्यात हे येणारच, पण स्वामींवर विश्वास असेल तर कोणतंच संकट कायम राहत नाही. काही लोक म्हणतात, आम्ही खूप पूजा करतो परंतु संकट संपतच नाही. पण लक्षात ठेवा, स्वामी प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर देतात. कधी कधी ते आपली परीक्षा घेत असतात, आपला विश्वास किती मजबूत आहे ते पाहत असतात. म्हणून कठीण काळातही स्वामींचं नाव